नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, कसे आहात? मजेत आहात ना? ज्ञानेश्वरी विद्या मंदिर या शैक्षणिक संकुलामध्ये सर्वांचं स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही आपल्या ज्ञानेश्वरी विद्या मंदिर व स्वामी समर्थ ई लर्निंग या युट्यूब चॅनल्सला सबस्क्राईब केले का? जर सबस्क्राईब केले नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या व सबस्क्राईब समोर जे नोटिफिकेशन आहे त्याला हिट करा, जेणेकरून आपल्या चॅनलवरती अपलोड होणारे नवनवीन शैक्षणिक व्हिडिओज तुम्हाला पाहायला मिळतील. आज आपण पाहणार आहोत वृत्तपत्र नसते तर. हा मराठी निबंध काय आहे? वृत्तपत्र नसते तर. मानव हा सामाजिक प्राणी आहे. समाजात घडणाऱ्या घटनांची माहिती मिळणे प्रत्येक माणसासाठी आवश्यक असते. ही माहिती आपल्यापर्यंत पोहोचवण्याचे महत्वाचे काम वृत्तपत्रे करतात. दररोज सकाळी अनेक लोक चहा घेताना वृत्तपत्र वाचतात. तर आपल्या जीवनात वृत्तपत्र नसते तर आपले जीवन कसे झाले असते याची कल्पनाच करणे कठीण आहे. वृत्तपत्रे ही ज्ञानाची खाण आहे. देशात व जगात काय घडते, राजकारण, शिक्षण, विज्ञान, क्रीडा, आरोग्य, हवामान, शेती, व्यापार अशा अनेक विषयांची माहिती वृत्तपत्रांमधून मिळते. जर वृत्तपत्र नसते तर सामान्य माणसाला या सर्व गोष्टींची माहिती हे फार कठीण झाले असते. लोक अज्ञानात राहिले असते. वृत्तपत्रे लोकशाहीचा एक महत्वाचा आधारस्तंभ मानली जातात. सरकारच्या निर्णयांवर लक्ष ठेवणे, चुकीच्या गोष्टी लोकांसमोर आणणे आणि जनतेचा आवाज सरकारपर्यंत पोहोचवणे हे काम वृत्तपत्रे करतात. जर वृत्तपत्र नसते तर सरकारवर कोणतेही नियंत्रण राहिले नसते. अन्याय, भ्रष्टाचार आणि फसवणूक वाढली असती. विद्यार्थ्यांच्या जीवनात वृत्तपत्रांचे फार महत्व आहे. नवनवीन शब्द, लेखन शैली, चालू घडामोडी यांचे ज्ञान विद्यार्थ्यांना वृत्तपत्रांमुळे मिळते. स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी वृत्तपत्रे अत्यंत उपयुक्त आहेत. जर वृत्तपत्र नसते तर विद्यार्थ्यांचे सामान्य ज्ञान मर्यादित राहिले असते आणि त्यांचा बौद्धिक विकास मंदावला असता. शेतकऱ्यांसाठीही वृत्तपत्रे उपयोगीची आहेत. हवामानाचा अंदाज, बाजारभाव, सरकारी योजना, नवीन शेती तंत्रज्ञान याची माहिती शेतकऱ्यांना वृत्तपत्रातून मिळते. वृत्तपत्र नसते तर शेतकरी या महत्वाच्या माहितीस मुकले असते आणि त्यांचे नुकसान झाले असते. वृत्तपत्रे समाज प्रबोधनाचे काम करतात. सामाजिक प्रश्न, स्त्री पुरुष समानता, शिक्षणाचे महत्व, स्वच्छता, पर्यावरण संरक्षण यासारख्या विषयावर लेख प्रसिद्ध करून लोकांमध्ये जागृती निर्माण केली जाते. जर वृत्तपत्र नसते तर समाजातील अनेक समस्या दुर्लक्षित राहिल्या असत्या. मनोरंजनाच्या दृष्टीनेही वृत्तपत्रे महत्वाचे आहेत. हा कविता, विनोद, होडी, चित्रपट व क्रीडा बातम्या वाचून लोकांचे मन प्रसन्न होते. वृत्तपत्र नसते तर लोकांचे दैनंदिन जीवन अधिक कंटाळवाणे झाले असते. आजच्या आधुनिक काळात टीव्ही, मोबाईल आणि इंटरनेट उपलब्ध असले तरी वृत्तपत्रांचे महत्व कमी झालेले नाही, कारण वृत्तपत्रे विश्वासार्ह आणि सविस्तर माहिती देतात. वृत्तपत्र नसते तर चुकीची व अपुरी माहिती पसरली असती आणि लोक संभ्रमात पडले असते. वृत्तपत्रे भाषा समृद्ध करतात. मराठी वृत्तपत्रांमुळे मराठी भाषेचा विकास झाला आहे. अनेक लेखक, कवी आणि विचारवंतांना आपले विचार मांडण्यासाठी व्यासपीठ मिळाले आहे. जर वृत्तपत्र नसते अनेक प्रतिभावान लेखक पुढे आले नसते. एकूणच पाहता वृत्तपत्र ही समाजाची गरज आहे. ती नसती तर समाज अंधारात राहिला असता, लोक अज्ञानी झाले असते आणि लोकशाही कमकुवत झाली असती. म्हणूनच वृत्तपत्रांचे महत्व ओळखून प्रत्येकाने वृत्तपत्र वाचनाची सवय लावली पाहिजे. वृत्तपत्रे ही ज्ञान, माहिती आणि प्रबोधनाचे साधन आहे. वृत्तपत्र नसते तर समाजाचा सर्वांगीण विकास अशक्य झाला असता. त्यामुळे वृत्तपत्रे आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग आहेत. अशा प्रकारे वृत्तपत्र नसते तर खरंच आपल्या समाजामध्ये इंटरनेटवर ज्या बातम्या पसरतात सगळ्याच बातम्या खऱ्या असतात का? नसतात. पण आपण सत्य गोष्टी कशाला मानतो? तर जी पेपरला प्रमाण मानतो का नाही. वृत्तपत्र नसतं तर खूप आपल्या आयुष्यात समस्या निर्माण झाल्या असत्या. त्यामुळे आपल्या जीवनामध्ये वृत्तपत्रांचे अनन्यसाधारण असं महत्व आहे. आजचा
निबंध संपलेला आहे. तुम्हाला आजचा हा निबंध आवडला का? हा निबंध आवडला असेल तर निबंधाला जास्त शेअर करा. चॅनेलवर नवीन असेल चॅनेलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.